नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये. मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत मिस स्लिपरी इयत्ता 8वीची जे काही 1.4 लेसन आहे मिस स्लिपरीचा सेकंड पार्ट. पहिल्या पार्टची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. त्याचबरोबर इतरही जे लेसन आहेत त्यांच्यासुद्धा लिंक तुम्हाला या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. The bell had already rung when I reached the school. जेव्हा मी शाळेत पोहोचले तेव्हा बेल जी आहे शाळेची घंटी ती वाजली होती. The teacher was in the classroom. शिक्षक हे वर्गात होते. I sought permission to enter. मी वर्गात येण्याची परवानगी घेतली किंवा मागितली. सॉट म्हणजे मागणे. मी वर्गात येण्याची परवानगी मागितली. द टीचर वोर अ फ्रॉन ऑन हर फेस बट शी लेट मी इंटर. शिक्षिकेने तिच्या चेहऱ्यावर काय आणलं तर आढ्या आणल्या. फ्रॉन म्हणजे आठ्या घालणे किंवा नापसंती व्यक्त करणे. म्हणजे शिक्षिकेने काय दाखवली तर तिथे नापसंती दाखवली तिच्या चेहऱ्यावर. बट शी लेट मी इंटर आणि तिने मला काय केली तर परंतु तिने मला आत प्रवेश दिला. And told me to see her in the teacher's room. आणि तिने मला सांगितलं की तू मला काय करायचं शिक्षकांच्या खोलीत भेटायचं आहे. आफ्टर दी क्लास, हे वर्ग सुटल्यानंतर तू मला काय कर शिक्षकांच्या खोलीमध्ये भेट किंवा तिथे माझ्याकडे ये. हर टोन वॉज नॉट अनॉयन्स ऑर अँगर. तिची जी टोन होती त्यामध्ये राग नव्हता. अनॉयन्स म्हणजे राग नव्हता किंवा अँगर म्हणजे नापसंती, त्याचबरोबर राग सुद्धा नव्हता. चीड तिच्या अनॉयन्स म्हणजे चीड तिच्या बोलण्यामध्ये नव्हती. येट अन अननोन फिअर मेड मी नर्वस. तरीसुद्धा येट म्हणजे तरीही अन अननोन फिअर मेड मी नर्वस. जी की एक अज्ञात भीती होती तिने मला काय केलं होतं, नर्वस केलं होतं किंवा मला नाराज केलं होतं किंवा मला त्याचा त्रास झाला. Reassuring myself that she was a kind-hearted teacher and would not punish me. ती दयाळू म्हणजे रिअश्युरिंग मायसेल्फ, मी स्वतःला काय करत होते तर एक रिअश्युअर करत होते दॅट शी वॉज अ काइंड हार्टेड टीचर. ती काय होती तर एक काइंड हार्टेड एक दयाळू शिक्षिका होती. अँड वुड नॉट पनिश मी आणि ती मला काय करणार नाही तर शिक्षा करणार नाही याची खात्री मी करून स्वतःलाच काय करत होते तर संकोच देत होते. आय रिच द टीचर्स room and hesitant steps. I reached the teacher's room with hesitant steps. मी शेवटी काय झाले तर त्या शिक्षकांच्या दालनात किंवा मग रूममध्ये पोहोचले. विथ हेजिटंट स्टेप. हेजिटेट म्हणजे काय तर मनाची द्विधा स्थिती असणे तशा पद्धतीने किंवा मग घुटमळणं, स्वतःच्या मनात घुटमळणं किंवा काकू करणं या स्टेप या पद्धतीने ती काय झाली तर शिक्षकांच्या दालनात पोहोचली. The teacher greeted me with a smile and asked me to sit by her side. जी शिक्षिका होती तिने मला स्मित हास्य देऊन माझं स्वागत केलं. ग्रीटेड मी स्वागत केलं आणि मला तिच्या शेजारी बसायला सांगितलं. हर टेंडर टोन टर्न माय सा इनटू सोप. तिचं जे काही कोमल स्वराने बोलणं आहे त्यांनी माझ्या दुःखाला काय केलं तर सा इनटू सॉब्स. तिच्या एका सुंदर चांगल्या टोनमुळे बोलण्यामुळे माझं दुःख जे आहे त्याला काय झालं तर तो तिथून निघून गेलं किंवा ते संपुष्टात आलं. सॉब्स म्हणजे कंटाळा येणं ॲक्च्युली, पण इथं आपण संपुष्टात देण्याचा अर्थ घेऊया. शी पुल्ड हर चेअर क्लोज टू माइन अँड पॅटिंग मी ऑन द हेड. तिने तिची जी खुर्ची होती शिक्षिकेने ती माझ्याजवळ खेचली आणि माझ्या डोक्यावर जोर मारत बसली किंवा मग ती माझ्या डोक्याला काय केलं बसली तर थापडत बसली. पॅटिंग म्हणजे थापडणे. माझ्या डोक्यावरला ती कुरळत होती किंवा मग थापडत होती आणि म्हणाली, व्हॉट मेक्स यू क्राय माय चाइल्ड. व्हॉट्स मेक यू क्राय माय चाइल्ड. तुला कुठल्या गोष्टीमुळे तुला रडू येतं माझ्या मुली. आय हॅवंट सेड अ वर्ड टू यू. मी तुला एक शब्द बोलले नाही. आफ्टर अ ब्रीफ पॉज शी कंटिन्यूड. एक थोडासा पॉज घेऊन थांबा घेऊन थोड्याशा विरामानंतर ती पुढे म्हणाली, टेल मी व्हॉट युअर ट्रबल इज. मला सांग तुझी अडचण काय आहे.
confide in me, for am I not like a sister you. कन्फाईन म्हणजे टेल अ सिक्रेट. ओके, शेअर अ सिक्रेट. तू काय कर, तुझं सिक्रेट माझ्यासोबत शेअर कर. टेल मी व्हॉट युअर प्रॉब्लेम इज. थोडा विराम घेतल्यानंतर तिने विचारलं की तुझी समस्या काय आहे ते मला सांग. कन्फाईन इन मी, सो फॉर ॲम आय नॉट लाईक अ सिस्टर ऑफ यू. माझ्यावर विश्वास ठेव, मी तुझी बहीण आहे ना, अशा प्रकारे ती बोलली. अ रिअर थ्रिल रन थ्रू माय इंटायर फ्रेम. जी माझी पूर्ण इंटायर बॉडी आहे त्यामध्ये एक रिअल थ्रिल म्हणजे काय, आनंद, ग्रेट जॉय, एक आनंद माझ्या शरीरातून तो धावला. फॉर अ मोमेंट आय फेल्ट आय शुड क्लिंग टू हर अँड क्राय. एक थोड्या वेळासाठी मला असं वाटलं, एक क्षण मला असं वाटलं की मी तिला काय करावं, आलिंगन द्यावं. फॉर अ मोमेंट आय फेल्ट आय शुड क्लिंग म्हणजे आलिंगन देणे. टू हर, तिला आलिंगन द्यावं. अँड क्राय आणि खूप काय करावं तर रडावं. ऑफकोर्स आय डिड नॉट डू सो. नक्कीच मी तसं केलं नाही. बट आय केप्ड गेजिंग ॲट हर विथ टीअरफुल आईज. परंतु मी तिच्याकडे कसं बघत होते, टीअरफुल आईज म्हणजे डोळे भरून मी तिच्याकडे बघत राहिले होते. टेंडरली टीचर कंटिन्यूड, डू यू नो द मिनिंग ऑफ दीदी. एक प्रेमळपणे टेंडरली शिक्षिका पुढे म्हणाली, डू यू नो द मिनिंग ऑफ दीदी. तुला दीदीचा अर्थ माहीत आहे का. इट मीन्स एल्डर सिस्टर. याचा अर्थ होतो की मोठी बहीण. वोंट यू टेल युअर सिस्टर युअर ट्रबल. तुझ्या मोठ्या बहिणीला तू तुझा त्रास सांगणार नाही का. अमेस्ट सॉब आय सेड. हुंदके देत, सॉब्स म्हणजे हुंदके देणे, हुंदका देणे, रडत सांगणे. रडत मी तिला सांगितलं किंवा हुंदके देत सांगितलं. द गर्ल्स कीप टीजिंग मी. मुली मला काय करतात, त्रास देत असतात. शी लाफ्ड. ती हसली. व्हाय आर यू स्केअर्ड ऑफ देम. तू त्यांना का घाबरत आहेस. इफ यू क्राय लाईक दिस दे विल पेस्टर यू ऑल द मोर. जर तू असे रडत असेल तर ते तुला अधिक काय करतील, त्रास देतील. पेस्टर म्हणजे त्रास देणे. जर तू अशीच रडत राहशील तर ते तुला आणखीन काय करतील, त्रास देतील. सो इग्नोर देम. तर त्यांना काय कर, तू इग्नोर कर, त्यांच्याकडे दुर्लक्ष कर. हु इज युअर फ्रेंड्स. तुझा मैत्रीण कोण आहे. शिक्षिकेने इथे त्यांना म्हणजे जे त्रास देतात त्यांना इग्नोर करायचं सांगितलं आहे. आय शुक माय हेड अँड टीचर स्माइल. मी माझं डोकं हलवलं. अँड टीचर स्माइल्ड आणि शिक्षिका हसली. इट सीम द टीचर हॅड पोर हर स्माइल इन टू माय आईज. असं भासत होतं की त्या शिक्षिकेची जी स्माईल आहे, हास्य आहे, ते माझ्या डोळ्यात ओतलं गेलं होतं. लाईक टू बी माय फ्रेंड शी सेड. माझी मैत्रीण होशील, तिने मला विचारलं. ती मला म्हणाली. द बेल रँग. घंटी वाजली. शी रोज. ती उठली. विथ अ टेंडर पॅट ऑन माय बॅक. माझ्या पाठीवर कोमल थाप देऊन ती म्हणाली. शी सेड, लिसन यू वेअर अ सिस्टर ऑल राईट. ऐक, तुला काय तर एक सिस्टर तर तू झालीच आहेस. नाव यू आर अ फ्रेंड टू. पण तू आता माझी मैत्रीणसुद्धा आहेस. आता तू माझी मैत्रीणसुद्धा आहेस. बट आय लाईक माय फ्रेंड्स टू बी ब्रेव. परंतु मला माझ्या मैत्रिणी कशा आवडतात तर ब्रेव, शूर अशा आवडतात. बरं, आय लाईक फ्रेंड्स टू बी ब्रेव. मला मैत्रिणी आवडतात कशा तर त्या ब्रेव असाव्यात, अशा मला मैत्रिणी आवडतात. यू हॅव गॉट टू ट्राय टू बी ब्रेव. तर तू काय केलं पाहिजे तर ब्रेव होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तू शूर बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आय विल ऑलवेज स्टँड बाय यू. रेस्ट अश्युअर माय लिटल पाल. मी नेहमीच तुझ्या पाठीशी उभा राहीन. रेस्ट अश्युअर्ड, खात्री बाळग. माय लिटल पाल. पाल म्हणजे फ्रेंड, माझ्या लहान मैत्रिणी. नाव राईज अँड हॉप ऑफ टू युअर क्लास. आता उठ आणि आपल्या वर्गाकडे जा, असं ती म्हणाली शिक्षिका. एक्साइटमेंट मेड माय फेस फ्लश्ड रेड हॉट टू द एअर टिप्स. उत्तेजनामुळे जी काही उत्तेजना मला मिळाली, त्या उत्तेजनामुळे माझा चेहरा कसा झाला, फ्लश झाला किंवा चमकायला लागला. इयर टिप्स लाल म्हणजे लाल इयर टिप्स, त्याच्यावर एक लाल असा
एक लाली त्या चेहऱ्यावर आली. नेवर बिफोर हॅड एनीवन लॅविश लव्ह ऑन मी, दस हिअर वॉज माय टीचर हू हॅड स्पॉन्टेनियसली ॲक्सेप्टेड मी ॲज अ सिस्टर. अ फ्रेंड आय वॉज बियॉन्ड माय सेल्फ विथ जॉय. यापूर्वी कधीही माझ्यावर प्रेम कुणी केलं नव्हतं आणि माझी शिक्षिका जी आहे तिने मला काय केलं तर ॲक्सेप्ट मी ॲज अ सिस्टर. तिने मला काय केलं तर उत्स्फूर्तपणे, स्पॉन्टेनियसली म्हणजे उत्स्फूर्तपणे बहीण त्याचबरोबर मित्र तिने मला स्वीकारलं. हू हॅड स्पॉन्टेनियसली ॲक्सेप्टेड म्हणजे मला एक बहीण म्हणून उत्स्फूर्तपणे बहीण किंवा मैत्रीण म्हणून मला स्वीकारलं होतं. आय वॉज बियॉन्ड माय सेल्फ विथ जॉय. बियॉन्ड माय सेल्फ म्हणजे काय, टू लूज कंट्रोल ऑफ माय सेल्फ. माझं स्वतःवरचं नियंत्रण काय झालं तर मी आनंदाने पलीकडे गेली होती, म्हणजे आनंदाच्या पलीकडे गेली होती. इतक्या प्रकारचा आनंद मला झाला होता. आय वॉन्टेड टू चकल, टू बर्स्ट इन टू नियर हिस्टेरिकल लाफ्टर. आय वॉन्टेड टू चकल, मला एक गालातल्या गालात हसावं असं वाटत होतं. टू बर्स्ट इन टू नियर हिस्टेरिकल लाफ्टर म्हणजे एक अनकंट्रोल, उन्मादी, एकदम मोकळं मला हसावं असं वाटत होतं. हिस्टेरिकल लाफ्टर म्हणजे अनकंट्रोल लाफ्टर, एक म्हणजे ज्याच्यावर असं निर्बंध नाही अशा प्रकारे मला हसावं वाटत होतं. ऑन विंग फीट आय रँक टू माय क्लास. एका पंख असलेल्या सारखं मी काय केले तर म्हणजे माझ्या पायाला पंख लागले होते आणि तशा प्रकारे मी काय केले तर वर्गामध्ये वर्गाकडे धावले. सून आय वॉज लॉस्ट इन अ रिअर रॅव्हरीज. आणि लवकरच मी काय झाले तर एका दुर्मिळ स्वप्नात हरवले. आय फॉरगॉट दॅट. आणि मी विसरले होते की आय वॉज सिटिंग इन अ क्लास. मी अशा वर्गात बसले आहे. ऑफ वाईल्ड गर्ल्स. एका वाईल्ड अशा म्हणजे जंगली अशा मुलींच्या वर्गामध्ये मी बसले होते. हुज प्राईम पास टाईम वॉज टीजिंग मी. ज्यांचा मुख्य जो आहे उद्देश आहे तो काय, त्यांचा पास टाईम जो आहे म्हणजे वेळ घालवण्याचं जे काही मुख्य जे कारण आहे ते म्हणजे काय, मला त्रास देणं हे त्यांच्यासाठी मनोरंजन होतं. ड्युरिंग द ब्रेक द वॉटर बॉटल दॅट आय वॉज ड्रिंकिंग फ्रॉम फेल ऑन मी अँड आय गॉट फुली ड्रेंच. ड्रेंच म्हणजे भिजणे. ड्युरिंग द ब्रेक म्हणजे ब्रेकच्या दरम्यान. द वॉटर बॉटल दॅट आय वॉज ड्रिंकिंग फ्रॉम, मी ज्या पाण्याची बॉटल होती माझ्याकडे, ती पिण्याच्या पाण्याची बॉटल, ओके, ज्याने मी पाणी पित होते त्या बॉटलमधून, फ्रॉम फेल ऑन मी, ती माझ्यावर पडली, ती बॉटल माझ्यावर पडली. अँड आय गॉट फुली ड्रेंच. आणि मी पूर्णपणे भिजले. ड्रेंच म्हणजे भिजणे. राईट इन फ्रंट स्टूड माया अँड चंदा. अगदी समोरच माया आणि चंदा या काय होत्या, उभ्या होत्या. लाफिंग अवे टू देअर हार्ट कंटेंट. आणि एक अंतकरणातून त्या काय होतं तर हसत हसत तिथे उभ्या होत्या, म्हणजे ते हसायला लागल्या होत्या तिच्याकडे बघून. चंदा टीज्ड. चंदाने मला चिडवलं. फ्रॉम द स्लिपरी हँड्स ऑफ स्लिपरी. द स्लिपरी बॉटल वेंट स्लीप. स्लीप स्लीप अँड नाऊ लेट्स वॉच द फन सेड विना. फ्रॉम the slippery hands of slippery, the slippery bottle went sleep. स्लिपरीच्या निसरड्या हातातून काय झाली तर बॉटल जी आहे ती काय झाली तर सरकली. स्लीप सरकली. अँड नाव आणि आता लेट्स वॉच द फन, आता आपण काय करूया, मजा बघूया, असं विना म्हणाली. आय वॉज स्क्वीजिंग द वॉटर आउट ऑफ माय वेट फ्रॉक. आय वॉज स्क्वीजिंग द वॉटर आउट ऑफ माय वेट फ्रॉक. मी काय करत होते, माझं जे काही पाणी सांडलं होतं माझ्या फ्रॉकवर, त्या फ्रॉकमधलं पाणी हे काय करत होते, पिळून काढत होते. स्क्वीज म्हणजे पिळणे. रिमेंबरिंग द टीचर्स वर्ड. आणि मला शिक्षकांचे शब्द आठवत होते. मी आठवत होते शिक्षकांचे शब्द, शिक्षिकेचे शब्द आठवत होते. आय टर्न माय बॅक टू देम अँड इग्नोर देम कम्प्लिटली. मी काय झाले, मागं वळाली आणि त्यांच्याकडे पूर्णपणे काय केलं, दुर्लक्ष केलं. त्यांच्याकडे पाठ फिरवली आणि त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. आय टर्न माय बॅक ॲट देम अँड इग्नोर देम कम्प्लिटली. मी मागं त्यांच्याकडे फिरून पाठ केली आणि त्यांना पूर्णतः इग्नोर केलं. दे वेर नॉन पल्स्ड अँड वेंट अवे. नॉन पल्स्ड म्हणजे कन्फ्यूज किंवा मग अनेबल टू रिॲक्ट, म्हणजे त्यांना काय रिॲक्ट करावं ते त्यांना समजत नव्हतं किंवा त्या कन्फ्यूज झाल्या. अँड वेंट अवे, दूर निघून गेल्या. आय सेन्स अ फिलिंग ऑफ विक्ट्री. आणि मला विजयाची भावना जाणवली. बिफोर द स्कूल क्लोज्ड फॉर द डे
दिवसाची शाळा बंद होण्यापूर्वी द टीचर केम टू द क्लासरूम अगेन, आणि शिक्षिका जी होती ती पुन्हा वर्गात आली. अँड सेड टू मी, आणि मला म्हणाली, फ्रॉम टुडे यू आर गोइंग टू बी रिस्पॉन्सिबल फॉर ब्रिंगिंग द रजिस्टर. आजपासून यू आर गोइंग टू रिस्पॉन्सिबल, आजपासून तू काय करणार, दररोज सकाळी रजिस्टर, चॉक आणि डस्टर काय करणार, तर तू आणण्याची जबाबदारी ही तुझी आहे, तुझी असणार आहे. कम टेक धिस की, इकडे ये आणि ह्या की घे. कॅरी धीज नोटबुक्स टू द टीचर्स रूम, आणि ह्या ज्या नोटबुक्स आहेत त्या शिक्षकांच्या खोलीत घेऊन जा. काउंट देम अँड कीप देम इन माय ड्रॉवर, त्यांना मोज आणि माझ्या ड्रॉवरमध्ये ठेवून दे. आज द पिऊन टू शो यू माय ड्रॉवर, आणि शिपायाला विचारून माझा ड्रॉवर विचारून घे की कुठे आहे, असं म्हणजे त्याला दाखवायला तू लाव की तुझं माझा ड्रॉवर कुठे आहे, असं तू त्या शिक्षकाला त्या पिऊनला विचारून त्याच्याकडून ड्रॉवर समजून घे. माय अदरवाईज ट्रम्बलिंग लेग्स वेअर नाव फिल्ड विथ सम मिरॅक्युलस स्ट्रेंथ. माय अदरवाईज ट्रम्बलिंग लेग, माझे जे काही थरथरणारे पाय होते, थरथरणारे पाय होते, वेअर नाव फिल्ड विथ सम मिरॅक्युलस स्ट्रेंथ, त्यांच्यामध्ये एक मॅजिकल पॉवर आली होती माझ्या पायांमध्ये, जे अगोदर काय होत होते, थरथर कापत होते. आय रश्ड इन्थुझियास्टिकली अँड कम्प्लिटेड द असाइन जॉब इन अ जिफी. इन अ जिफी म्हणजे विदिन नो टाईम, जे काही मला असाइन म्हणजे सांगितलेलं काम होतं, ओके, अलॉटेड, जे मला शिक्षिकेने सांगितलं होतं. आय रश्ड इन्थुझियास्टिकली, मी पूर्ण उत्साहाने तिकडे गेले. अँड कम्प्लिटेड द असाइन जॉब, आणि मला सांगितलेलं जे काम होतं ते मी काय केलं, अलॉट केलेलं जे काम होतं ते कम्प्लीट केलं. इन अ जिफी म्हणजे विदिन नो टाईम, म्हणजे कुठलाही वेळ न घेता मी ते कम्प्लीट केलं. वेन आय प्लेस द की ऑन द टीचर्स टेबल शी लुक्ड ॲट मी अँड स्माइल्ड. आय स्माइल्ड बॅक. जेव्हा मी शिक्षिकेच्या टेबलवर की ठेवली तेव्हा तिने माझ्याकडे बघितलं आणि ती हसली. आय स्माइल्ड बॅक, आणि मी परत तिच्याकडे बघून हसले किंवा तिला एक सुंदरशी स्माइल दिली. आय वॉज थ्रिल्ड फ्रॉम द टॉप टू टो. मी टॉप टू टो म्हणजे डोक्यापासून तर पायापर्यंत मी कशी होती, तर एकदम आनंदी झाले होते. आय फिल्ड माय लिटल हार्ट इन्फ्लेटेड विथ प्राईड. मला माझ्या छोट्या मनाचा अभिमान वाटू लागला होता. आय फाउंड नो ऑकवर्डनेस इन मूव्हिंग अबाउट इन माय स्टील वेट फ्रॉक. मला आता माझ्या जे ओला फ्रॉक आहे त्याच्यामध्ये त्याला घेऊन फिरण्यात मला कुठल्या प्रकारचा विचित्रपणा वाटत नाही. आय फाउंड नो ऑकवर्डनेस इन मूव्हिंग अबाउट इन माय स्टील वेट फ्रॉक म्हणजे जो काही सध्या तिने घातलेला ओला फ्रॉक होता तो घालून फिरायला तिला कुठल्याही प्रकारचं ऑकवर्ड फील होत नव्हतं किंवा विचित्रपणा वाटत नव्हता. नॉर वॉज देअर एनी ट्रेस ऑफ फिअर वाईल रिटर्निंग होम. किंवा घरी परतताना कुठल्या प्रकारची भीतीचा मागमूस माझ्याकडे नव्हता, म्हणजे कुठल्या प्रकारची भीती मला वाटत नव्हती. ही स्टोरी अडॉप्ट केलेली आहे फ्रॉम द स्टोरी बाय पोपटी हिरानंदानी यांच्या स्टोरीतून ही स्टोरी अडॉप्ट केलेली आहे. अतिशय छान प्रकारची स्टोरी होती. इथे आपला सेकंड पार्टसुद्धा संपून जातो. आय होप तुम्हाला ही स्टोरी समजली असेल. अतिशय छान प्रकारचा मेसेज आहे. ठीक आहे, पुढचा युनिटच्या लिंकसुद्धा तुम्हाला मिळतील आणि युनिट फर्स्टच्या ज्या लिंक आहेत सर्व या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जातील. थँक्यू अँड टेक केअर. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब द चॅनल, लाईक अँड शेअर विथ युअर फ्रेंड्स. आता हा जो व्हिडिओ असेल तो तुमच्या मित्रासोबतसुद्धा शेअर करा. थँक्यू अँड टेक केअर.